आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल में स्वागत है। क्राइम ब्रांच पुलिस ने 24 घंटे के अंदर पंचवटी में हुए हत्याकांड का खुलासा कर आरोपी को गिरफ्तार कर लिया। शिकायतकर्ता प्रवीण शाहजी कोकाटे, लॉट नंबर 48/21 अगस्त 2024 को पंचवटी पुलिस स्टेशन सीमा में 48 राधेश्याम बंगला वृंदावन नगर मसरूल नासिक के खिलाफ मामला दर्ज किया गया था। पुलिस अधीक्षक और सुरक्षा बल ने तुरंत घटनास्थल का दौरा किया। प्राप्त गुप्त सूचना के आधार पर हत्या का आरोपी सातपुर अशोकनगर का कहने वाला है। तत्काल क्राइम ब्रांच यूनिट में एक अलग टीम गठित कर सातपुर अशोकनगर के लिए रवाना हुई। पुलिस टीम ने अशोकनगर, श्रमिक नगर, सातपुर क्षेत्र से एक व्यक्ति की पहचान की और पुलिस टीम ने व्यक्ति को इस प्रकार गिरफ्तार किया है। संकेत शशिकांत रणदिवे, उम्र 20 वर्ष, रो हाउस नंबर 3, राधाकृष्ण नगर बोरकरवल्ली, अशोकनगर सातपुर, नासिक। 2 महफूज रशीद सैयद, उम्र 20 वर्ष, 18 वर्ष, पानी की टंकी के सामने, बोरकरवल्ली चौकी के पास, अशोकनगर सातपुर नासिक। 3 तेज दिलीप सपकाले, उम्र 20 वर्ष, पानी की टंकी, बोरकरवल्ली चौकी के पास, अशोकनगर सातपुर नासिक। 4 गौतम सुनील दुसाने, उम्र 18 वर्ष, शहीद सर्कल, गंगापुर वाइन के पीछे, गंगापुर रोड नासिक को हिरासत में लेकर अपराध के संबंध में पूछताछ की गई। आरोपी को हत्या की सुपारी देने की बात कबूल की गई। आगे के जांच अधिकारी पंचवटी पुलिस स्टेशन को सौंप दिया गया। पुलिस आयुक्त श्री का प्रदर्शन संदीप कार्णिक, माननीय प्रशांत भाचू, पुलिस उपायुक्त किरण कुमार वान, माननीय श्रीमती पद्मजा बरे, माननीय संदीप मिटके, श्री मधुकर कद, चेतन श्रीयंत, गजानन इंगले, रवींद्र बागुर, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाजिम खान पठाण, प्रशांत मरकड, देवदास ठाकरे, महेश सालुके, प्रदीप मासरे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, रमेश कोले, लोखंडे, डॉ. रमेश कोले, मिलिंद सिंह परदेशी, पंचवटी पुलिस स्टेशन के विलास चारुस्कर, नितिन जगताप, अप्पा नैबे, मुक्ता शेख, राम बर्डे, मोल गोष्टी, जगेश्वर बोरसे, साधन पवार, अनुजा किरण श्रीवास्तव, सुकम पवार और संपत जाधव, कृष शिंदे, महेश नंदुरदीकर, सावंत आदि कार्रवाई की। उनकी मदद से क्राइम रिपोर्ट बासित के साथ जहीर खान नासिक। प्रवीण शहाजी कोकाटे, राहणार वृंदावन नगर, हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे, वय 26 वर्ष, याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर 3च्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता। त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते। त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती। त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिला भासायला लागलं। त्यावरून तिने काही लोक हायर करून, म्हणजे त्यांना 2 लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालं आहे। पोलीस स्टेशन पंचवटी येथे 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे, सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपींविरुद्ध बाकी कलमान्वये गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत। आतापर्यंत आमच्याकडे 5 मेन आरोपी आणि 2 याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत। आम्ही आज 5 आरोपींना आता अटक करत आहोत। CBS जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षकेचं नोकरी करत आहे। तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती